नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे भास्कर भगरे हे विजयी झाले आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर डॉक्टर भारती पवार या भाजपकडून उमेदवार होत्या। कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा भाजपला फटका बसला असं इकडच्या मतदारांचं म्हणणं आहे। तर या मतदारांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये अखेर भास्कर भगरे विजयी झाले आहेत। भारती पवार यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। आपल्यासोबत भास्कर, काय पहिला तुमच्या पराजय, जो काही पराजय तुम्ही केलेला आहे भारती पवारांची पहिली प्रतिक्रिया काय? माझा हा विजय माझा नसून या मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे। त्यामुळे हा विजय माझा, मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना किंवा महाविकास आघाडी एनडीए आघाडीच्या सगळ्या नेते मंडळींना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना हा विजय मी समर्पित करतो। एकूणच आदिवासी हा राखीव मतदारसंघ होता, कांद्याची मोठी समस्या होती। आता आपल्या विजयानंतर आपण शेतकऱ्यांना काय आश्वासन देणार आहात? गाडी आणली का? या देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना एक चांगल्या पद्धतीचं काम करून या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करेल एवढं मी सांगतो। एकूणच आपण बघू शकतो भास्कर भगरे यांचा विजय हा प्रामुख्यानं आदिवासी भागासाठी दिलासादायक आहे। कांद्याचा प्रश्न ते सोडवतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। एकूणच कांद्याच्या रोषातून तयार झालेला हा विजय भाजपसाठी एक धडा शिकवणारा ठरलाय। पुढे झाले बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।